नमस्कार. रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड इथे तुम्ही सगळ्यांनी BA फर्स्टला ॲडमिशन घेतलेलं आहे. प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असतील. कोणी मराठी घेतला असेल, कोणी हिंदी घेतलं असेल, कोणी संस्कृत घेतलं असेल, इतिहास, पॉलिटिक्स असे वेगवेगळे विषय तुमचे असतील. आणि त्याचबरोबर तुमचा संस्कृतही विषय असेल. संस्कृत विषय ज्या ज्या मुलांनी घेतलेला आहे, ओके, तर त्यांच्या विषयाचं जे शीर्षक आहे, त्यांचं ऑप्शनल आहे, त्या विषयाचं शीर्षक काय आहे? क्लासिकल संस्कृत लिटरेचर, म्हणजे अभिजात संस्कृत साहित्य, ओके, आणि काव्य. तो विषय काय असेल? अभिजात संस्कृत साहित्य. संस्कृत साहित्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, संस्कृत भाषेचा आपण ज्यावेळेस विचार करतो, तर संस्कृत भाषा ही जगातलं जे प्राचीन साहित्य आहे त्या प्राचीन साहित्याची ती भाषा आहे. किंवा जगातलं सगळ्यात प्राचीन साहित्य ऋग्वेद मानलं जातं आणि त्या ऋग्वेदाची ती भाषा आहे. 1776 मध्ये एक विलियम्स जोन्स नावाचा ब्रिटिश अधिकारी होता. तर त्याने भारतामध्ये बराच त्याचा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे आणि तो ग्रीक आणि लॅटिन या भाषांचा ज्ञाता असल्यामुळे भाषेवर त्याची विशेष रुची होती, भाषेमध्ये त्याची विशेष रुची होती. आणि त्यामुळे त्याला काही कॉईन्स आढळले आणि त्या कॉईन्समध्ये संस्कृतमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. त्याच्या हे लक्षात आलं की संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या भाषा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी साधर्म्य असलेल्या भाषा आहेत. आणि म्हणून त्याने काय केलं? एक थिअरी मांडली. काय थिअरी मांडली? की ऑल लँग्वेजेस, म्हणजे ग्रीक, लॅटिन, संस्कृत याच्या ऑल लँग्वेजेस आहेत. ऑल लँग्वेजेस फ्रॉम फॉर कॉमन सोर्सेस विच इज नो मोर एक्झिस्टेड. आणि हा जो कॉमन, ग्रीक असेल, संस्कृत असेल किंवा लॅटिन असेल, ग्रीक, लॅटिन, संस्कृत असेल, तर ह्या एक कॉमन सोर्सेस पासून आलेले आहेत जो आत्ता अस्तित्वात नाही. आणि त्यानंतर मग फिलॉलॉजीची जी ब्रँच असेल लिंग्विस्टिकमध्ये, आता ती जी सगळी तो सगळा जो अभ्यास आहे तो त्या अनुषंगाने तो अभ्यास सुरू झाला. तर इतक्या प्राचीनतेकडे तुम्हाला संस्कृत जे आहे ते घेऊन जातं. आणि त्याचबरोबर ग्रीक आणि लॅटिन या जगातल्या ज्या भाषा आहेत त्या भाषेच्या बरोबरीचं स्थान हे संस्कृतचं आहे, हे आपल्या लक्षात येतं. तर संस्कृत, अभिजात आणि साहित्य या अनुषंगाने आपण या संपूर्ण प्राचीन साहित्याचा विचार करणार आहोत. आणि या प्राचीन साहित्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर अवाढव्य पसारा आपल्या समोर दिसतो. वेद आहेत, उपनिषद आहेत, ओके, त्यानंतर आरण्यक आहेत, ब्राह्मणक, ओके. ब्राह्मणके हा जो भाग आहे हा जातीवाचक नाहीये. ब्राह्मणक हा काय आहे? तर एका ग्रंथाचा प्रकार आहे तो. म्हणजे संहिता, ऋग्वेद संहिता असेल, अथर्व, इतर वैदिक संहिता ज्या आहेत त्या प्रत्येक वैदिक संहितेचं इंटरप्रिटेशन करणारा जो भाग आहे, जे ग्रंथ आहेत त्याला काय म्हणायचं? ब्राह्मणके म्हणायचं. आणि मग त्यानंतर उपनिषद असतील, कथा साहित्य असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्य असेल. आणि त्या काव्यामध्ये सुद्धा काव्याची थिअरी मांडणारे, काव्याचे सिद्धांत मांडणारे, ओके, वेगवेगळे संप्रदाय आहेत, त्या संप्रदायांचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. हा सगळा आवाढव्य पसारा जो आहे तो संस्कृतच्या अंडर, या संस्कृतच्या टायटलमध्ये म्हणा किंवा या संस्कृतमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत संस्कृत बघितलेलं आहे, पण आता याच्या पुढे तुम्ही जो संस्कृतचा अभ्यास करणार आहात तर तो अभ्यास एक विशिष्ट पातळीवर असणार आहे. विशिष्ट पातळीवर असणार आहे म्हणजे कसा? की बघा, तुम्ही आतापर्यंत छोटे छोटे सुभाषित अभ्यासलेले आहेत
पंचतंत्रामधल्या काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत, हितोपदेशामधल्या काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत, 8वी ते 12वी पर्यंतचं काही मुलांचं संस्कृत असेल, तिथं तो अभ्यास काय होता, जनरल होता. पण आता इथून पुढे ज्या वेळेस आपण जाणार आहोत, ओके, पुढचा अभ्यास म्हणजे कसं, तुम्ही BA काही लोक करणार आहात, पुढे MA करणार आहात, तर त्या अनुषंगाने संस्कृतमध्ये जी एक वेगळी भूमिका तुम्हाला मांडायची आहे, तर त्या अनुषंगाने ती भूमिका मांडण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की संस्कृतचा ज्या वेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस 3 पातळीवर आपण अभ्यास करू शकतो. एक आहे व्याकरण, ओके. दुसरं आपण घेऊ शकतो ज्याला म्हणता येईल की शास्त्र. शास्त्र म्हणजे दर्शनी तत्वज्ञानाच्या संदर्भात असलेलं शास्त्र, तत्वज्ञान. संस्कृतमधून जर आता आपण बघितलं अद्वैत आहे जे आद्य शंकराचार्यांनी मांडलं, मीमांसा असेल, न्याय असेल, वैशेषिक असेल, सांख्य असेल, योग असेल, तर हे जे सगळे जे षडदर्शन आहेत, पुन्हा काही बुद्धिस्ट फिलॉसॉफी त्यामध्ये येते, जैनांचं साहित्य सुद्धा आपल्याला काही जे संस्कृतमध्येच दिसतं. बुद्धिस्ट लॉजिक म्हणजे बौद्धांचं जे लॉजिक आहे तर ते संपूर्ण संस्कृतमध्ये आहे, ओके. आणि मग तिसरा भाग जो येतो तो साहित्याचा येतो, तो साहित्याचा येतो. आणि या साहित्यामध्ये मग आपल्याला अभिजात साहित्य येतं. मग कालिदासाचं साहित्य असेल, भारवीचं साहित्य असेल, माघाचं साहित्य असेल, तर या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, साहित्यामध्ये समावेश होतो. या पद्धतीने जर बघितलं तुम्ही व्याकरण ही म्हणजे संस्कृत मधलं व्याकरण, मित्रांनो, संस्कृत मधलं व्याकरण हे म्हणजे ज्या गोष्टी आपण म्हणतो ना की भारताने जगाला काय दिलं, जसं शून्य दिलं असेल आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत भारताने, त्यामध्ये संस्कृत व्याकरणाचं खूप मोठं योगदान आहे. जसं मी तुम्हाला यासाठीच मी आधी हा तुम्हाला उल्लेख करून सांगितला, 1776 विल्यम जोन्सचा उल्लेख मी यासाठी तुम्हाला सांगितला की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला काय करायचंय पुढे जाऊ. येते लक्षामध्ये. तर या संस्कृतचा विचार करत असताना व्याकरण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर व्याकरणामुळे, संस्कृत व्याकरणामुळे इतर भाषांचं व्याकरण लिहिण्यासाठी मदत झाली, किंवा या व्याकरणामुळे, संस्कृतच्या व्याकरणामुळे जी एक भाषा होती, जी आज आपल्याला आपण काय म्हणतो की भाषा 12 कोसावर बदलते. तुम्ही थोडंसं अंतर गेलात की भाषा बदलते. पण संस्कृतचा जर समजा आपण 5-6 हजार वर्षापूर्वीचा इतिहास बघितला, मौखिक परंपरा होती, वैदिक साहित्य असेल, वैदिक साहित्य म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद असेल, उपनिषद असतील, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षा ग्रंथ आहेत. तर हे सगळे जे आपल्याला मौखिक परंपरेमध्ये असलेलं साहित्य जे आहे ते आपल्याला जसंच्या तसं त्यामध्ये काना, मात्रा, विलांटीचा सुद्धा फरक न होता सामान्यांपर्यंत हजारो काळाचा प्रवास करून हे साहित्य जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर त्याला कारण काय आहे? व्याकरण आहे. तसंच तत्वज्ञानाच्या याच्यात जर आपण बघितलं, तत्वज्ञानाच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर तत्वज्ञानाचं सुद्धा तसंच आहे. आद्य शंकराचार्यांचं अद्वैत असेल, न्याय असेल, कणादांनी काही न्यायाची सूत्र लिहिली, ते न्याय असेल. न्याय म्हणजे जस्टिस या अर्थाने नाहीये, तर एक लॉजिकल विचार करणारी व्यवस्था या अर्थाने न्याय हे शास्त्र आहे. मीमांसा आहे, ओके, जैमिनी ऋषी त्याचे प्रणेते आहेत मीमांसा. तर ते कसं करतं, याला सायन्स ऑफ इंटरप्रिटेशन म्हणतात. म्हणजे वेदांचा जो अर्थ आहे तो लावण्याचं काम काय करतं, मीमांसा करतं. आणि या ठिकाणी जर असे अनेक प्रकारचे तत्वज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या आहेत त्या संस्कृतच्या माध्यमातूनच आपल्या समोर येत आहेत. ओके, आता आपण इकडे बोलतोय साहित्य, जो आपला भाग आहे. साहित्यामध्ये ढोबळमानाने आपल्या समोर आज ज्या संकल्पना किंवा जे साहित्य आपण शब्द उच्चारल्यानंतर ज्या गोष्टी आपल्या डोक्यात येतात त्यापेक्षा संस्कृतला अभिप्रेत असलेलं साहित्य हा शब्द जो आहे थोडा वेगळ्या अर्थाने आहे.
वेगळ्या अर्थाने म्हणजे कसं की साहित्य हे फक्त बऱ्याच अंशी, कारण की शास्त्र आपण बघितलं, शास्त्रामध्ये सुद्धा शब्दच असतात आणि शब्द साहित्य, शब्दांच्या माध्यमातूनच साहित्याची काय होते, निर्मिती होत असते. पण साहित्य या अँगलने ज्यावेळेस आपण संस्कृत मधलं साहित्य बघायला जातो तर काय म्हटलंय, संहितयोः भावः साहित्यम. ओके, संहितयोः भावः साहित्य. ओके, तर साहित्यम, संहितयोः भावः साहित्यम, यामध्ये काय, शब्द आणि अर्थ या दोन्ही गोष्टी ज्यामध्ये महत्त्वाच्या असतात, तर अशा पद्धतीचं जे साहित्य असेल ते म्हणजे काय, साहित्य. त्याला काय म्हणायचं, साहित्य म्हणायचं. आपण जर बघितलं तर भर्तृहरी नावाचा एक कवी आहे, ज्याने म्हटलंय, तुम्ही सगळ्यांनी सुभाषित ऐकलेलं आहे की साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन. म्हणजे साहित्य, संगीत, कला या जर आपल्याला अवगत नसतील तर तो मनुष्य जो आहे तो कसा आहे, एक शेपूट नसलेल्या प्राण्यासारखा तो आहे. तर इतकं महत्व या साहित्याचं आहे. राजशेखर नावाचा एक कवी आहे, त्याने साहित्याला काय म्हटलेलं आहे, पाचवी विद्या म्हटलेलं आहे, पंचमी विद्या. काय म्हटलेलं आहे, पंचमी विद्या. पण मग हे साहित्य जे आहे तर ते साहित्य आपण आज शब्द बघतो वाङ्मय किंवा लिटरेचर. तर याच अर्थाने हा साहित्य वाङ्मय असेल किंवा लिटरेचर असेल, तर साहित्य जे आपण संस्कृतच्या संदर्भात बोलतो त्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. साहित्यशास्त्र. ओके, साहित्यशास्त्र ज्या वेळेस आपण असं म्हणतो तर त्यावेळेस वेगवेगळे जे आचार्य आहेत, म्हणजे वेगवेगळे आचार्य, जे कुंतक असेल, दंडी असेल, वामन असेल, भाम असेल, त्यांचे वेगवेगळे आचार्यांचे वेगवेगळे संप्रदाय आहेत. भरत असेल तर त्याचा वेगवेगळा संप्रदाय आहे. आता कुंतकाचा वक्रोक्ती आहे. ओके, तशा पद्धतीने. तर या सगळ्या लोकांनी काय केलेलं आहे, तर वेगवेगळ्या अनुषंगाने स्वतःच्या थेअरीज मांडलेल्या आहेत. जसं भरताने रसाची मांडली, कुंतकाने वक्रोक्ती मांडली. तर या पद्धतीने जर आपण बघितलं तर अलंकार संप्रदाय आहे, रीती संप्रदाय आहे. तर या सगळ्या गोष्टी कशाच्या संदर्भात आहे, काव्याच्या संदर्भात आहेत. येतं लक्षात, काव्याच्या संदर्भात आहे. आणि काव्याच्या अनुषंगाने संस्कृतमध्ये बऱ्याच अंशी साहित्य हा शब्द जो आहे तो वापरला जात असतो. आणि म्हणून बरंच ज्यावेळेस आपण बऱ्याचदा विचार करतो त्यावेळेस संस्कृत साहित्याचा इतिहास किंवा संस्कृत साहित्य, क्लासिकल संस्कृत साहित्य, अभिजात संस्कृत साहित्य, अशा ज्यावेळेस आपण या सगळ्या साहित्याचा ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की शास्त्रापेक्षा, व्याकरणापेक्षा हे साहित्य जे आहे ते वेगळं आहे. साहित्य तुम्ही संस्कृतला अनुलक्षून ज्यावेळेस म्हणाल त्यावेळेस ते आचार्यांकडे जाईल, त्या परंपरांकडे जाईल, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं. ओके, मग कालिदासाचं साहित्य असेल तर ते साहित्य, त्याला आपण काय संस्कृत एकच अर्थ आहे. पण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये जो आहे तो मूलभूत फरक आहे. एकंदरीतच तुम्ही या पेपरमध्ये साधारणतः तुम्हाला कालिदासाचं जे रघुवंश आहे, पहिला सर्ग, त्यातले काही श्लोक शिकायचे आहेत. 1 ते 30 श्लोक तुम्हाला आपण घेणार आहोत. त्यानंतर किरातार्जुनीयम आहे. ओके, त्यानंतर शिशुपालवध, या ज्या गोष्टी, हे जे 3 महाकाव्य आहेत, हे जे 3 काव्य आहेत. ओके, तर त्या काव्यांचा विचार जो आहे तो आपण करणार आहोत. या अनुषंगाने तुम्हाला
संस्कृत अभिजात संस्कृत साहित्याच्या संदर्भामध्ये पूर्ण तुमचं जे पॅटर्न असणार आहे ते कसं असणार आहे, 40 आणि 60. म्हणजे तुम्हाला 40 मार्काचे असेल ते इंटरनल असेल आणि 60 मार्काचं जे असेल ते तुम्हाला थिअरी असेल, ते तुम्हाला लिहायचं आहे. इंटरनलमध्ये तुम्हाला साधारणतः ओरल असेल किंवा ओरल होम असाइनमेंट असेल आणि त्यानंतर बऱ्याच याच्यामध्ये टेस्ट आपण घेतो आणि अजून त्या 40 मार्काचं ते इंटरनल असेल आणि 60 मार्काचा थेअरी पेपर आहे. तर यामध्ये जसं साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला जे आहे ते नंतर आपण त्याबद्दल सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण तुर्तास हे लक्षात असू द्या की अभिजात संस्कृत साहित्यामध्ये आपण ज्या संस्कृत वाङ्मयाने संपूर्ण जगाला एक मोहिनी घातली कालिदासाच्या साहित्याने, किंवा मग मागाचं साहित्य असेल की शिशुपाल वध असेल किंवा मग किरातार्जुनीयम असेल, तर या सगळ्यांचा थोडासा अभ्यास अतिशय ढोबळमानाने तो आपण करणार आहोत. पण हा अभ्यास करत असताना त्या साहित्याची वैशिष्ट्ये आपल्याला साहित्याच्याच अनुषंगाने समजून घ्यायची आहे. ओके, पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. धन्यवाद.